नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील व्याख्यानामध्ये आपण कृषी अर्थशास्त्र या पाठाची माहिती घेत होतो आणि या पाठामधील जो उपघटक आहे शेतीवाडीवरील नोंदवह्या आणि लेखा आणि नोंदवह्या या दोन्ही विषयी आपण चर्चा करत होतो आणि यापैकी पहिल्या 2 वह्यांची माहिती आपण या ठिकाणी घेतलेली होती. शेतीवाडी नफ्यामध्ये चालते किंवा नाही हे पाहण्यासाठी शेतीवाडीवरील काही वीक पॉईंट्स आहेत ते शोधून त्याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी काही महत्त्वाच्या नोंदवह्या किंवा नोंदी शेतकऱ्याने शेतवाडीवर ठेवायच्या असतात आणि त्या नोंदवह्याची माहिती आपण सध्या घेत आहोत. यापैकी पहिल्या 2 नोंदवह्याची माहिती आपण पाहिलेली होती आणि आज आपण तिसऱ्या प्रकारची जी नोंदवही आहे जी आपण शेतवाडीवर ठेवतो त्याविषयी माहिती पाहतोय. तर यामध्ये उत्पादन नोंदवही असा एक नोंदवहीचा प्रकार आहे. या नोंदवहीमध्ये तुम्हाला माहिती आहे की शेतीवाडीवरती आपण वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेतो, वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय करतो. मग या प्रत्येक पिकापासून तुम्ही खरीपात एखादं पीक घेतलं असेल, रब्बीमध्ये दुसरं घेतलं असेल, उन्हाळ्यामध्ये तिसरं घेतलं असेल किंवा काही वार्षिक पिकं घेतली असतील तर त्या पिकापासून त्या आर्थिक वर्षामध्ये तुम्हाला कोणकोणत्या प्रकारचं उत्पादन मिळालं, किती उत्पादन मिळालं याची नोंद या नोंदवहीमध्ये ठेवली जाते. त्याचप्रमाणे जे शेती व्यवसाय तुमचे असतील, पशुपालन असेल, कुक्कुटपालन असेल किंवा अन्य कोणताही व्यवसाय जो तुम्ही तुमच्या शेतवाडीवरती घेतलेला असेल तर त्या प्रत्येक व्यवसायापासून मिळालेल्या उत्पादनाची नोंद म्हणजे उत्पादन नोंदवही होय. त्यानंतर चौथा जो प्रकार आहे नोंदवहीचा तो म्हणजे वैरण किंवा पशुखाद्य नोंदवही. आता नावामध्येच तुमच्या लक्षात येईल की या प्रकारच्या नोंदवहीमध्ये पशुसाठी जे खाद्य आणलं जातं किंवा जी वैरण वापरली जाते त्या सर्वाची नोंद केली जाते. रोजच्या दिवशी किती वैरण वापरली, अन्य कोणत्या प्रकारचं खाद्य खरेदी केलं जे बाजारात मिळतं ते किती वापरलं, या सर्व प्रकारची नोंद या वैरण किंवा पशुखाद्य नोंदवहीवरती केलेली असते. त्यानंतर नोंदवहीचा जो 5वा प्रकार आहे तो म्हणजे शेतमजुराची नोंदवही किंवा मजूर नोंदवही आपण त्याला म्हणतो. या नोंदवहीमध्ये शेतीवाडीवर विविध कामासाठी लागणाऱ्या मजुरांची नोंद केली जाते. तुम्हाला माहिती आहे शेतमजुरांचे अनेक प्रकार आहेत. वेगवेगळ्या स्रोताच्या जर आपण शेतमजुराचं वर्गीकरण कसं करतो हे पूर्वीच शेती व्यवस्थापन या पाठामध्ये पाहिलेलं आहे. मग तात्पुरते सरावाचे मजूर असतील किंवा कंत्राटी मजूर असतील किंवा कायमस्वरूपीचे मजूर असतील किंवा काही कुटुंबातील शेतमजूर असतील, हे सर्व मजूर कोणत्या प्रकारचे, किती मजूर कोणत्या कामासाठी लावले याची सर्व नोंद ही शेतमजुराच्या नोंदवहीमध्ये असते. त्यानंतर बियाणे यांची नोंदवही. तर या नोंदवहीमध्ये शेतीवाडीवर तुम्ही किती बियाणे विकत घेतलं आणि त्यापैकी किती साठवून ठेवलं आणि किती वापरलं याची नोंद असते. खरीपामध्ये कोणकोणती पिकं घेतली असतील त्यासाठी कोणतं बियाणं आणलं, किती आणलं, किती वापरलं, किती शिल्लक राहिलं. त्याचप्रमाणे रब्बी हंगामासाठी असेल, उन्हाळी हंगामासाठी असेल तर या सर्व प्रकारच्या बियाण्याची नोंद या वहीमध्ये ठेवली जाते आणि या बियाण्याचे गुणधर्मसुद्धा त्या ठिकाणी नोंदवले जातात. बियाणे किती किमतीला आणलं होतं ती किंमतही त्या ठिकाणी त्या बियाणे नोंदवहीमध्ये ठेवली जाते. साधारणतः ते किती वापरलं, कुठं वापरलं याचीही नोंद त्या ठिकाणी ठेवली जाते. त्यानंतर सामान्य नोंदवही, ज्याला आपण जनरल रजिस्टर असं म्हणतो, या नोंदवहीमध्ये तुमचा शेतसारा किती दिला तुम्ही किंवा इतर प्रकारचे जे कर आहेत, पाणीपट्टी असेल, अवजाराचं भाडं असेल, यंत्र किंवा खते इत्यादीसाठी केलेला खर्च असेल, या सर्वाची नोंद ही सामान्य नोंदवहीमध्ये करावी लागते. तर मालमत्ता नोंदवही, शेतकऱ्याकडे असलेल्या विविध प्रकारच्या मालमत्तेची जी नोंद आहे ती नोंद किंवा रेकॉर्ड या मालमत्ता नोंदवहीमध्ये ठेवलं जातं. शेतकऱ्याकडे जमीन किती आहे, एकूण जमीन किती आहे, त्यापैकी जमिनीच्या प्रकारानुसार त्याचं वर्गीकरण असेल,
पडीक जमीन किती आहे, कुराऊ चरणं किती आहेत, शेती योग्य जमीन किती आहे, जनावरामध्ये परत वर्गीकरण असेल, गाई, म्हशी, बैल किंवा इतर जे काही पशु पालन केलेलं असेल त्या प्रत्येक घटकाची माहिती या मालमत्ता नोंदवहीमध्ये असेल. तुमच्या शेतीवाडीवर उपलब्ध असलेले अवजारं, त्या अवजारांचे नग, त्यांची एकूण किंमत, विविध प्रकारची यंत्र, त्या यंत्रांची किंमत, विहीर किंवा शेततळं, त्यानंतर बँकेमध्ये तुमचे किती पैसे आहेत, शेतावर असलेली रोख रक्कम किती आहे, या सर्व बाबींचा जो तपशील आहे त्या तपशिलाची नोंद या मालमत्ता नोंदवहीमध्ये केली जाते. शेतकऱ्याकडे असलेली एकूण मालमत्ता, शेतीसहित सर्व प्रकारची मालमत्ता नोंदण्यासाठीची जी वय आहे त्याला आपण मालमत्ता नोंदवही म्हणतो. तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो, विविध प्रकारच्या नोंदवह्या ज्या आहेत ते नोंदवह्या आपल्याला शेतवाडीवर ठेवाव्या लागतात, ज्यामधून आपल्याला शेतीवाडी आपली फायद्यात आहे किंवा नुकसानीत आहे हे समजतं. आणि जर नुकसानीत असेल तर ते कोणत्या कारणामुळे नुकसानीत आहे, कोणते बदल आपण केले पाहिजेत, हे सर्व ह्या विविध प्रकारच्या नोंदवही म्हणजे तुम्ही दरवर्षी रेकॉर्ड करून माहिती ठेवता त्याच्या आधारे आपल्याला समजू शकतं. त्यानंतर या नोंदवह्याबरोबरच काही महसुलासंबंधी जी कागदपत्रं आहेत त्या कागदपत्रांचाही आपण अभ्यास करणार आहोत. महसुलासंबंधीची भरपूर कागदपत्रं असतात, परंतु शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातनं महत्त्वाचे असलेले 2 ते 3 प्रकार आहेत, जसे की 7-12 उतारा असेल, 8 उतारा असेल, 6 उतारा असेल, याची माहिती आपण आता फक्त या ठिकाणी पाहणार आहोत. तर यामध्ये पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे गाव नमुना 7-12, ज्याला अधिकार अभिलेख व पत्रक पिकाची नोंदवहीचा उतारा असंही संबोधलं जातं. तर गाव नमुना 7-12चा उतारा म्हणजे शेतकऱ्याची मालकी, अगर वहिवाट आणि जमिनीत घेतल्या गेलेल्या पिकाची नोंद असलेला उतारा. यातला पहिला अर्धा भाग असतो त्याच्यामध्ये शेतकऱ्याच्या मालकीची नोंद असते आणि उर्वरित अर्ध्या भागामध्ये ही पीक पाण्याची नोंद असते. तर नमुना 7 हे अधिकारपत्र असतं आणि 12 हे पीक पाणी नोंद. म्हणजे पहिला अर्धा भाग हा नमुना क्रमांक 7 असतो, उर्वरित अर्धा भाग हा नमुना क्रमांक 12 असतो. तर नमुना क्रमांक 7मध्ये गावाचं नाव, भूमापन क्रमांक, गट नंबर, सर्वे नंबर, भोगवटादाराचे नाव, लागवडीचे क्षेत्र, कुळ असल्यास कुळाची नावं, पोटखराब क्षेत्र किती आहे याचा तपशील. तर नमुना क्रमांक 12मध्ये वर्ष हंगामानुसार पिकाचे नाव आणि क्षेत्र म्हणजे बागायती, जिरायती या प्रकारची नोंद त्या 7-12 उतारावरती असते. आता हा 7-12 उतारा तलाठी कार्यालयामध्ये मिळतो, मात्र तलाठी कार्यालयात केवळ 10 वर्षापर्यंतचे उतारा मिळतात. त्या आधीचे उतारे जर तुम्हाला पाहिजे असतील तर जे नोंद रेकॉर्ड रूम जी असते त्या रेकॉर्ड रूममधून तुम्हाला ते घ्यावे लागतात. अलीकडं आपल्याला 7-12चे उतारे ऑनलाईन मिळायला सोय झालेली आहे, परंतु ऑनलाईन मिळणाऱ्या 7-12मध्ये अजूनही काही त्रुटी आहेत. उदाहरणार्थ तिथं पोटकुळ असेल त्या पोटकुळाची नोंद दिसून येत नाही. हाही एक महत्त्वाचा दोष या ऑनलाईन उतार्यामध्ये आहे. त्यामुळं तुम्हाला सर्व प्रकारच्या नोंदी मिळण्यासाठी अजूनही तलाट्याकडे असलेल्या लिखित 7-12वरतीच अवलंबून राहावं लागतं. इथं एक कॅप्शन दिलेलं आहे. या कॅप्शनमध्ये आपण असं म्हटलं की गाव नमुना 7-12 हा जमिनीचा एक प्रकारचा आरसाच आहे, कारण हा उतारा वाचून प्रत्यक्ष जमिनीवर न जातासुद्धा जमिनीची संपूर्ण माहिती आपल्याला जागच्या जागी मिळते. किती एकर जमीन आहे, कोणता गट क्रमांक आहे, भूमापन क्रमांक काय आहे, शेतकऱ्याचं किंवा भोगवटदाराचं नाव काय आहे, कुळ कोण असले त्यांची नावं काय, आणि मागील 9-10 वर्षामधले जर 7-12 पाहिले तर त्यावर प्रत्येक हंगामात कोणकोणती पिकं केलीतली त्या पिकाची नोंद तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त करता येते. आता गाव नमुना 7-12 घेतल्यानंतर शेतकऱ्याने कोणकोणत्या बाबी तपासायच्या त्याचा आपण अगोदर अभ्यास करूया. एखाद्या शेतकऱ्याने तलाट्याकडून 7-12 उतारा घेतल्यानंतर कोणकोणत्या बाबी तपासल्या पाहिजेत. तर यामध्ये पहिली आणि महत्त्वाची बाब म्हणजे सर्वप्रथम उतारा दिल्याची तारीख आणि त्यावर तलाट्याची सही आणि शिक्का आहे किंवा नाही हे तपासायचं आहे. गाव नमुना 7-12 उतारावर मालकी हक्काची नोंद पाहायची आहे. त्यानंतर इतर हक्कातील नोंदी तपासाव्यात. उदाहरणार्थ कर्ज देणारे संस्थेचं नाव असेल इत्यादी बाबी त्या ठिकाणी पाहायच्या आहेत. त्यानंतर शेतात विहीर अगर बोरवेल असेल तर त्याची नोंद त्या 7-12वरती आहे किंवा नाही हे तपासावं.
भोगवटादाराचे नाव पाहावे व जमीन स्वतः कसत असल्यास खुद्द असा शेर आहे का तो पाहावा. पीक पाण्याची नोंद जे क्रमांक 12मध्ये केलेली आहे किंवा नाही ती पाहिजे आहे. जमिनीत असलेल्या सर्व फळझाडांची नोंद व इतर इमारतीची नोंद आहे का नाही हे तपासायचे. नसल्यास त्यानुसार तलाठ्याकडून दुरुस्त्या करून घ्यायच्या आहेत. तर गाव नंबर 7-12चा जो उतारा आहे त्याचं चित्र तुमच्या डोळ्यासमोर दिसतंय. वरती डाव्या बाजूला पाहिलं तर गाव, उजव्या बाजूला तालुका दिसेल. त्यानंतर डाव्या बाजूला तुम्हाला दिसेल भूमापन क्रमांक वगैरे माहिती असेल. मध्ये भोगवटादाराचं नाव दिसेल. उजव्या बाजूला खाते क्रमांक आणि इतर हक्कातल्या काही नोंदी असतील तर ते लिहिण्यासाठीची जागा आहे. एकूण क्षेत्र डाव्या बाजूला तुम्हाला दिसतंय. खाली जो भाग दिसतोय तो क्रमांक 12 आहे. या ठिकाणी तुम्ही घेत असलेल्या पीक पाण्याची नोंद वर्षानुसार केली जाते. इथं तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला दिसेल की वर्ष आणि हंगाम आणि पिकाचं नाव, क्षेत्र या सर्व बाबी या ठिकाणी दिसून येतील. तर अशा पद्धतीने 7-12 हा अतिशय महत्त्वाचा उतारा आहे आणि तो शेतकऱ्याने दरवर्षी काढून जतन करून ठेवायचा आहे. त्यानंतर जो दुसरा प्रकार आहे महसुली अभिलेखाचा, त्यामध्ये गाव नमुना 8अ असं म्हणता येईल त्याला, किंवा त्याला दुसरं नाव आहे धारण जमिनीची नोंदवही अथवा खाते उतारा. आपल्या नावावर असलेल्या गटातील एकूण किती जमीन आपल्या मालकीची आहे हे दाखवणारा गाव दप्तरातील नमुना म्हणजे 8अ होय. वडिलोपार्जित जमीन असल्यास 8अचा उतारा काढून एकूण असलेल्या जमिनीची खात्री आपल्याला करता येते. जमीन खरेदी केली असेल तर खरेदी तारखेनंतर जमीन आपल्या नावावर झाल्यानंतर 8अचा उतारा काढून तो आपण जतन करून ठेवला पाहिजे. तर समोर तुम्हाला 8अचा उतारा या ठिकाणी माहितीसाठी दिसतोय. त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे तो गाव नमुना 6ड नवीन उपविभाग पोट हिस्से नोंदवहीचा उतारा. जमिनीच्या फेरफारासंबंधी किंवा बदलासंबंधी किंवा मालकी हक्काच्या बदलासंबंधी माहिती देणारा उतारा म्हणजे 6डचा उतारा आहे. एका शेतकऱ्याकडून दुसऱ्या शेतकऱ्याकडे जमीन केव्हा हस्तांतरित झाली, तसेच शासकीय कामासाठी जमीन कशी व केव्हा संपादित केली या सर्वाची माहिती 6डमध्ये असते. गाव नमुना 7-12च्या उतार्यावर कब्जेदार सदरी अगर इतर हक्कात गोल करून फेरफार नोंदीचा क्रमांक टाकला जातो. तो फेरफार मंजूर होत नाही तोपर्यंत झालेल्या बदलाची नोंद गाव नमुना 7-12 या उतारावर होत नाही. फेरफाराच्या नोंदी लिहिण्याचे काम तलाठी करतो, मात्र नोंदी मंजूर करण्याचा अधिकार हा मंडल अधिकारी म्हणजेच सर्कल याचा असतो. तर या ठिकाणी तुमच्या माहितीसाठी हा 6डचा उतारा आहे आणि हा उतारा तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर अशा पद्धतीनं शेतीवाडीवर जे विविध लेखा किंवा नोंदवह्या आपण ठेवायचे असतात त्याविषयीची माहिती आपण आता या ठिकाणी पाहिलेली आहे. आणि या पाठातला जो अंतिम उपघटक आहे पीक विमा, त्या उपघटकाकडे आता आपण वळणार आहोत. तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, दरवर्षी अनेक प्रकारची संकट येतात. अवेळी पाऊस येईल, अवेळी वादळ येईल, अवेळी धो पाऊस पडून जमीन अक्षरशः सपाट होऊन जाईल, पिकं सर्व जमीनदोस्त होतील अशा पद्धतीचा पूर येईल किंवा दुष्काळ असू शकेल. किडीकीट आणि रोगांचा फार मोठा प्रादुर्भाव होईल आणि शेतीचं फार मोठं नुकसान होईल. अशा वेळी ही आर्थिक नुकसान भरपाई भरून देण्यासाठी किंवा त्या संदर्भात मदत करण्यासाठी शेतकऱ्याकडून आपण नाममात्र शुल्क घेऊन अगोदरच तुमच्या पिकाची नोंदणी करण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला आपण पीक विमा असं म्हणतो. तर विविध प्रकारच्या संकटामध्ये मग ओला दुष्काळ असेल, कोरडा दुष्काळ असेल, पूर असेल, किडीकीटक असेल, सर्व बाबीमुळं शेतकऱ्याचं नुकसान होत असताना शेतकरीला उत्पन्न मिळणं तर दूरच, परंतु त्या उत्पादनासाठी जो खर्च केलेला आहे तो खर्चही त्यामध्ये बुडला जातो आणि शेतकरी 2-3 वर्ष मागं जातो. अशा वेळी त्याचं हे नुकसान काही प्रमाणात कमी करण्यासाठी, आर्थिक नुकसान भरपाई करून घेण्यासाठी त्याला आर्थिक मदत द्यावी लागते आणि त्या मदतीसाठी आपल्याला पीक विम्याची नोंद अगोदरच करावी लागते. पीक विमा विविध कंपन्यांकडे नोंदवता येतो आणि नाममात्र शुल्क घेऊन तुमच्या पिका पाण्याची नोंद जी आहे ती त्या ठिकाणी केली जाते, ज्याच्या आधारावरती तुम्हाला परत नुकसान भरपाई दिली जाते. तर सर्वसाधारणपणे विम्याचा जो हप्ता आहे तो 15% असतो, मात्र नव्या धोरणात शेतकऱ्याचं हित लक्षात घेऊन तो केवळ 2 ते 2.5% इतकाच करण्यात आलेला आहे. तर
अशा पद्धतीने आपल्याला पीक विम्याची व्याख्या या ठिकाणी सांगता येईल. तर पीक विमा तुम्हाला माहिती आहे की याचे अनेक उद्देश असतात किंवा अनेक वैशिष्ट्य असतात. त्यापैकी पहिलं वैशिष्ट्य आपण या व्याख्येमध्येच पाहिलेले की नैसर्गिक संकटामुळे होणाऱ्या नुकसानाची शेतकऱ्याला भरपाई करून देणे. नैसर्गिक संकट कोणते आपण आत्ताच पाहिलेत. ओला दुष्काळ असेल म्हणजे भरपूर पाऊस पडल्यामुळं पाणी साचून शेती खराब झाली असेल, पूर येऊन शेती खराब झाली असेल, किंवा कोरडा दुष्काळ असेल, काही काळ पाऊसच न पडल्यामुळे शेतीचं नुकसान झालं असेल, विविध प्रकारच्या किडी कीटकांचा किंवा रोगांचा अचानक लाट आल्यासारखे प्रादुर्भाव होणे आणि त्यामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणे, या सर्व प्रकारच्या नुकसानीमध्ये शेतकऱ्याला भरपूर भरपाई देण्याची सोय असते. त्याला आपण पीक विम्याचं पहिलं उद्दिष्ट असं म्हणूया. त्यानंतर या पीक विम्याच्या आधारावर शेतकऱ्याची कर्ज घेण्याची पत किंवा पात्रता ठरते. पीक विम्यामुळं त्याला संरक्षण मिळतं आणि साहजिकच कर्ज देणाऱ्या कंपनी त्याच्या आधारे तुम्हाला जास्तीत जास्त कर्ज देऊ शकतात. अन्नधान्य आहेत, डाळी आहेत, तेलबी आहेत, याच्या उत्पादनाला आधार किंवा प्रोत्साहन ह्या पीक विम्याच्या माध्यमातून मिळतं. त्यानंतर कृषी क्षेत्रासाठी जो पतपुरवठा आहे त्यात सातत्य राखण्यासाठी ह्या पीक विम्याचं फार मोठं योगदान राहतं. पीक विमा असल्यामुळे शेतकऱ्यावरचे नुकसान भरपाई मिळू शकते अनिष्ट परिस्थितीमध्ये, आणि मग पतपुरवठ्याची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्याला फारशा अडचण येत नाहीत आणि मग पतपुरवठ्यामध्ये सातत्य ठेवण्यासाठी त्या कंपनीलाही कोणती अडचण येत नाही. त्यानंतर पीक विम्याच्या पाठबळामुळे शेतकरी आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यास घाबरत नाही किंवा सामग्रीचा वापर करण्यास तो अजिबात घाबरत नाही. तर अशा पद्धतीनं पीक विम्याचे काही उद्देश आहेत किंवा काही वैशिष्ट्य आहेत. पीक विमा योजना जी आहे शेतकरी प्रिय होण्यासाठी राष्ट्रीय पीक योजनेमध्ये अनेक बदल अपेक्षित आहेत. नुकसान भरपाईचे निकष ठरवताना विशेष काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे. केवळ दुष्काळ किंवा अतिवृष्टी या निकषांवरतीच अवलंबून राहता येणार नाही, तर आणि इतरही अनेक कारणांचा यामध्ये पीक विमा योजनेची भरपाई देत असताना समावेश केला गेला पाहिजे. तर हे अशा पद्धतीचे कॅप्शन आहे की ते असं दर्शवते की पीक विमा पद्धती प्रचलित पीक विमा पद्धत आहे, यामध्ये काही दोष आहेत, ते दोष दूर करून पीक विमा पद्धतीमध्ये आणखी काही जर बदल करता आले तर ते आणखी पीक विमा पद्धत जी आहे ती लोकप्रिय होण्यास त्यामुळं आपल्याला मदत होईल. तर हे जे उद्दिष्ट आहेत किंवा हे जे फायदे आहेत ते त्या दृष्टिकोनातून आहेत. तर पीक विम्याचे फायदे कोणते, जे उद्दिष्ट आहेत साधारणपणे तेच आपण फायदे म्हणून सांगू शकतो. आपण उद्दिष्ट पाहिले की नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्याला नुकसान भरपाई देणं, तर तो त्याचा प्रमुख फायदा आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीविरुद्ध शेतकऱ्यास काही प्रमाणामध्ये हमी मिळते, खात्री मिळते आणि पूर्ण आर्थिक नुकसान होण्याची जी भीती असते ती भीती मात्र कमी होते. त्यानंतर विम्याचं जर संरक्षण मिळालं तर आधुनिक तंत्रज्ञान जे आहे किंवा आधुनिक यंत्रसामुग्री वापरण्यास शेतकरी घाबरत नाही. कारण हे आधुनिक तंत्रज्ञान किंवा आधुनिक यंत्रसामुग्री वापरण्यासाठी फार मोठ्या सुरुवातीच्या खर्चाची आवश्यकता लागते ना. एवढा मोठा खर्च करत असताना काही विपरीत परिस्थितीची भीती त्याच्या मनामध्ये असते, ती भीती घालवण्यासाठी ह्या पीक विम्याचा आपल्याला उपयोग होतो. त्यानंतर प्रतिकूल घटकामुळं शेती उत्पादनातील जोखीम ही विम्यामुळं कमी होते. अचानक होणारा हवामानात बदल, ट्रान्सपोर्ट किंवा वाहतूकमध्ये होणारं शेती पदार्थांचं नुकसान किंवा साठवणीच्या ठिकाणी काही जोखमीमुळं होणारं नुकसान, या सर्व प्रकारच्या नुकसानीला पीक विम्यामध्ये हमी असल्यामुळं याची जी जोखीम आहे उत्पादनाची ती कमी होते. शेतकरी सहजपणे आपला माल एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी वाहू शकतो, नेऊ शकतो. ज्या वर्षी शेती उत्पादन चांगले होते त्या वर्षी जमा होणारी विम्याची रक्कम पुढील वाईट वर्षामध्ये शेतकऱ्याच्या नुकसान भरपाईसाठी उपयोगी करता येते. असं नाहीच की पीक विमा काढला आणि प्रत्येक वर्षी ती नुकसान भरपाई द्यावीच लागली. ज्या वर्षी पिकं तुमची व्यवस्थित येतात, कोणतंही अनिष्ट आपत्तीत शेतकऱ्याला येत नाही, त्यावेळी जी पीक विम्याची रक्कम सरकारकडे शिल्लक राहते त्या रकमेचा उपयोग नंतर भविष्यामध्ये अशा प्रकारचे काही आपत्ती आले तर त्या आपत्तीतून निर्माण होणाऱ्या आर्थिक नुकसानीसाठी एक भरपाई म्हणून देण्यासाठी त्या रकमेचा आपल्याला वापर करता येतो. त्यानंतर एक महत्त्वाचा फायदा असा की नैसर्गिक आपत्ती एकाच वेळी सर्व भागात येत नाही. उदाहरणार्थ मध्यंतरी महाराष्ट्रामध्ये वादळ आलं, कोकण भागामध्ये आलं, काही भागामध्ये पीक अतिवृष्टी झाली, परंतु हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिसून नाही आलं. मग एका भागामध्ये
झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी दुसऱ्या भागामध्ये मिळालेला जो पीक विम्याच्या रक्कम आहे त्याचा वापर आपल्याला या ठिकाणी करता येतो आणि त्याच पद्धतीनं एका विशिष्ट भागात झालेलं नुकसान दुसऱ्या भागातील उत्पादनामुळेही संतुलित होतं. म्हणजे उत्पादनाचंही तिथं शॉर्टेज होत नाही आणि नुकसान भरपाईचीही फारशी अडचण देण्यामध्ये सरकारला काही अडचण येत नाही. इथं आणखी एक कॅप्चर आपण केलेलं आहे. शेती व्यवसाय हा लहरी निसर्गामुळं अनिश्चिततेचा आणि अतिशय जोखमीचा झालेला आहे. बरोबर. आणि एखाद्या वर्षी मिळालेला नफा जास्त असतो पण सलग 2-3 वर्ष झालेलं नुकसान जबरदस्त असतं. त्यामुळं पीक विम्याच्या रूपानं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली तरच शेतकरी आणि शेती व्यवसाय तरेल. तर अशा पद्धतीनं अतिशय महत्त्व पीक विम्याचं सांगणारा हा कॅप्शन या ठिकाणी आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत याच्या पूर्ण पाठाचा थोडक्यात सारांश. मागील व्याख्यान आणि या व्याख्यान 2 व्याख्यानामध्ये आपण हा पाठ पाहिलेला आहे. याचा थोडक्यात सारांश सांगायचा झाला तर कृषी पतपुरवठा कर्ज म्हणजे काय, तर शेतकऱ्यास ठराविक मुदतीसाठी विशिष्ट व्याजदराने परतफेडीच्या अटीवर रक्कम देणे म्हणजेच कर्ज होय. तर सर्वसाधारणपणे विशिष्ट व्याजदराने परतफेडीच्या अटीवर रक्कम देणे म्हणजे कर्ज. आणि हे जेव्हा शेतीच्या कामासाठी दिलं जातं तेव्हा त्याला शेती कर्ज असं आपण किंवा कृषी कर्ज असं म्हणतो. त्यानंतर पीक कर्ज, पर्टिक्युलर एखाद्या पिकासाठी जेव्हा आपण अशा पद्धतीचं अर्थसहाय्य करतो तेव्हा त्याला ते पीक कर्ज असं म्हणतो. तर भारतीय शेतकऱ्यांना जे कर्ज प्राप्त होतं त्याचे 3 प्रकार आपण पाहिले आहेत. एक म्हणजे अल्पमुदतीचं, दुसरं म्हणजे मध्यम मुदतीचं आणि तिसरं म्हणजे दीर्घ मुदतीचं कर्ज होय. अल्पमुदतीचं कर्ज तुम्हाला म्हणते 1 वर्षाच्या कालावधीसाठी दिलं जातं. काही विशिष्ट पिकं जशी की केळी, पपई याला ते 1.5 वर्षापर्यंत त्याचा परतफेड कालावधी असतो. मध्यम मुदतीचे कर्ज साधारणतः 1 ते 5 वर्षाच्या कालावधीसाठी असतो. तर दीर्घ मुदतीच्या कर्जाचा परतफेडीचा कालावधी हा 5 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी असतो. अल्पमुदतीचा पतपुरवठा अंदाजे 1 वर्षासाठी केलेला असला तरी केळी आणि पपई ही पिकं द्वैवार्षिक पिकं आहेत आणि या पिकाच्या बाबतीमध्ये परतफेडीसाठी तुम्हाला आणखी 6 महिन्याचा कालावधी वाढवून दिला जातो. 1.5 वर्षापर्यंत हा परतफेडीचा कालावधी ठरला जातो. दीर्घ मुदतीच्या कर्जाचा परतफेड कालावधी 5 वर्षापेक्षा जास्त असतो आणि त्या अनुषंगानं शेतीमध्ये जे मोठे खर्चाची कामं आहेत ती या कर्जामधून आपल्याला करून घेता येते. त्यानंतर किसान क्रेडिट कार्ड योजना आपण पाहिली होती. ही किसान क्रेडिट कार्ड योजना जी आहे ती भारतामध्ये 1998 मध्ये झाली. म्हणजे ऑगस्ट 1998 नाबार्ड, याचा अर्थ नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट हा त्याचा विस्तार आहे. या बँकेद्वारे आर.व्ही. गुप्ता यांच्या शिफारसीनुसार तयार झालेली. तर आर.व्ही. गुप्ता नामक यांनी शिफारस केल्यानंतर नाबार्ड यांच्यामार्फत ही योजना चालू झाली. भांडवलचा आपण यामध्ये अभ्यास केला. भांडवल म्हणजे अशी बाब किंवा अशी संपत्ती की जिचा उत्पादन निर्मितीसाठी वापर केला जातो. भविष्यकालीन संपत्ती निर्माण करण्यासाठी जी संपत्ती आपण वापरतो किंवा जो पैसा आपण वापरतो त्याला आपण असं भांडवल असं म्हणतो. कालावधीनुसार भांडवलाचे वर्गीकरण स्थिर भांडवल आणि खेळते भांडवल असे केले जाते. स्थिर भांडवल तुम्हाला माहिती आहे की मोठमोठ्या जमिनी खरेदी असतील किंवा मोठमोठी यंत्र खरेदी असतील त्यासाठी आपण वापरतो. खेळतं भांडवल जे भांडवल आहे ते रोजच्या किरकोळ खर्चासाठी आपण ते वापरतो. मालकी हक्कानुसार वैयक्तिक किंवा खाजगी आणि राष्ट्रीय भांडवल असे प्रकार केले आहेत. वैयक्तिक भांडवलाचे प्रकार तुम्ही उदाहरणं पाहिलेत. शेतकऱ्याचे बँकेतील रक्कम असेल किंवा शेअर्स असतील हे वैयक्तिक भांडवलाचा प्रकार झाला. आणि राष्ट्रीय भांडवल म्हणजे रस्ते असतील, रेल्वे असतील, दूरध्वनी असतील हे राष्ट्रीय भांडवल झालं ज्याचा वापर शेतीसाठी आपल्याला करायचा असतो. पर्यायी उपयोगाच्या आधारे त्याचे प्रकार बुडीत आणि तरंगते भांडवल अशा प्रकारचं केलं जातं. काही मोठ्या प्रकारच्या रकमेच्या बाबी शेती व्यवहारामध्ये करायचे असतात जसे की जमीन खरेदी करणे. एकदा ते भांडवल त्यामध्ये गुंतवलं की ते गुंतून राहतं त्याला बुडीत भांडवल असं आपण म्हणतो. तरंगते भांडवल म्हणजे वरवर कराव्या लागणाऱ्या खर्चासाठीचं वापरायचं भांडवल. तर अशा पद्धतीनं आवश्यकतेनुसार जर भांडवलाचं वर्गीकरण करायचं झालं तर त्याला उत्पादक भांडवल, वापरासाठीचं भांडवल, मोबदला भांडवल आणि सहाय्यकार भांडवल असेही प्रकार यामध्ये केले जातात.
यानंतर आपण पाहिलं ते म्हणजे शेतीवाडीवर लेखा किंवा नोंदवह्या. तर शेतीची काम व्यवस्थितपणे चालवण्यासाठी आणि शेतकऱ्यांनी काही जमा खर्चाचा साधा हिशोब ठेवण्यासाठी काही हिशोब आणि नोंदवह्या व अभिलेख ठेवायचे असतात, ज्याची माहिती आपण काही ची मागच्या व्याख्यानामध्ये पाहिली. उर्वरित नोंदवह्याची माहिती आज आपण पाहिलेली आहे. तर थोडक्यात ह्या नोंदवह्यामधील टिपणावरून शेती फायद्यात किंवा तोट्यात आहे की नाही ते समजते. शेतजमिनीची माहिती देणारे विविध महसुली अभिलेखसुद्धा आहेत, ते सुद्धा जतन करून ठेवायचे असतात. त्यापैकी आपण 7-12 उतारा, 8 उतारा, 6 उतारा हे प्रमुख उतारे पाहिलेले आहेत. नैसर्गिक संकटे जसं की ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, किडी कीटक प्रादुर्भाव, पूर आले यामुळे जे शेतीचं नुकसान होतं, त्या नुकसानाची भरपाई देऊन मदत करण्याच्या उद्देशाने नाममात्र शुल्काद्वारे त्याची नोंदणी करून घेण्याची योजना म्हणजे पीक विमा योजना होय. आणि ह्या योजनेचा आपण अभ्यास पाहिलेला आहे, त्याची व्याख्या पाहिली, त्याचे फायदे पाहिले आणि त्याचे उद्देशही पाहिले. तर विम्यामुळे नैसर्गिक आपत्तीविरुद्ध शेतकऱ्यास काही प्रमाणामध्ये हमी त्याचप्रमाणे मिळते आणि त्याला आर्थिक संकटाला तोंड द्यावं लागत नाही. तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो, कृषी अर्थशास्त्र हा घटक आज आपण या ठिकाणी संपवलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा आपण कर्ज किंवा पतपुरवठा म्हणजे काय पाहिलं, त्यानंतर कृषी कर्ज किंवा पतपुरवठा म्हणजे काय पाहिलं, पीक कर्ज म्हणजे काय पाहिलं, ह्या कर्जाचे प्रकार कोणते कोणते आहेत ते आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. त्यानंतर आपण भांडवल म्हणजे काय पाहिलेले, भांडवलाचे प्रकार पाहिलेले आहेत. शेतीवाडीवरील विविध नोंदवह्यांची माहिती या ठिकाणी घेतलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पीक विम्याची माहिती आपण या पाठामध्ये घेतलेली आहे. आणि यानुसार या पाठावरती स्वाध्याय कशा प्रकारचा तुमच्या ब्ल्यूप्रिंटनुसार किंवा संविधान तक्त्यानुसार असतो याची आपण आता माहिती घेणार आहोत. नेहमीप्रमाणे पहिला प्रश्न तुमच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न पहिला हा असतो, योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा किंवा विधाने पूर्ण करा. तर या पाठावर एक उदाहरणादाखल आहे. अर्थात हीच 5 गाळेल जागा तुम्हाला येतील असं काही नाही, यामध्ये अनेक गाळेल जागा तयार होऊ शकतात. काही प्रातिनिधिक गाळेल जागा या ठिकाणी आम्ही पाठाच्या खाली स्वाध्यायात दिलेल्या आहेत. शेतकऱ्यास ठराविक मुदतीसाठी विशिष्ट व्याजदराने परतफेडीच्या अटीवर रक्कम देणे म्हणजे काय, तर याला आपण पतपुरवठा किंवा कर्ज असं म्हणतो. तर हे शेती कर्ज झालं किंवा कृषी कर्ज झालं. इथं आता कृषी कर्ज असा उल्लेख नव्हता, फक्त कर्ज आहे म्हणून आपण याला कर्ज असं म्हटलेलं आहे. त्यानंतर अल्प मुदतीचा पतपुरवठा किती कालावधीसाठी असतो, तर प्रामुख्याने 1 वर्षासाठी असतो. काही विशिष्ट पिकाच्या बाबतीमध्ये तो 1.5 वर्षाचा सुद्धा असतो, हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. दीर्घ मुदतीच्या कर्जाचा परतफेड कालावधी किती असतो, तर तो 5 वर्षापेक्षा जास्त असतो. मध्यम मुदतीचा 1 ते 5 वर्ष असतो. त्यानंतर किसान क्रेडिट कार्ड योजना भारतात टिंबटिंब यावर्षी तुम्हाला माहिती आहे ऑगस्ट 1998 सुरू झालेली आहे. इथला ब पर्याय जो आहे 1998 तो या ठिकाणी वापरायचा आहे. गाळेल जागा लिहित असताना तुम्ही एक लक्षात घ्यायचं आहे की बरेच विद्यार्थी फक्त गाळेल जागाचा उपाकडा जो असतो 4, 5, 6 तो टाकून त्याच्यापुढं फक्त गाळेल जागा लिहितात. तर असं न करता पूर्ण वाक्य पुन्हा लिहायचं, जी गाळेल जागा आहे ती अधोरेखित करायची, अंडरलाईन करायची. पीक उत्पादन किंवा अन्य शेती व्यवसायासाठी लागणारी संपत्ती किंवा भौतिक साहित्य म्हणजे काय, तर ते भांडवल. एखाद्या पिकाचं उत्पत्ती किंवा उत्पादन करण्यासाठी लागणारा पैसा किंवा संपत्ती म्हणजे भांडवल असते. त्यानंतर टिंबटिंब खरेदी करण्यासाठी वापरलेली रक्कम म्हणजे स्थिर भांडवल. जमीन स्थायी स्वरूपाची ही प्रॉपर्टी असते, ती खरेदी करण्यासाठी वापरलेले भांडवल म्हणजे स्थिर भांडवल असतं. एकदा गुंतवलं की ते कायम स्थिर होतं. त्यानंतर प्रश्न पहिला पण तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये असतो, खालील जोड्या जुळवा किंवा लावा. तर याच्यामध्ये शेतमजुरांचं वेतन देणं हे मोबदला भांडवल येईल. यंत्रसामुग्री जी आहे त्याचा परतफेडीचा कालावधी किती आहे. पैसा म्हणजे कशा पद्धतीचं भांडवल आहे. मध्यम मुदतीचा पतपुरवठा. आता हे उजव्या बाजूला त्याचे प्रकार दिले. तर ते मध्यम मुदतीचा पतपुरवठा म्हणाल तर 1 ते 5 वर्षाचा परतफेड कालावधी असतो. दीर्घ मुदतीचा पतपुरवठा असेल तर 5 वर्षापेक्षा जास्त म्हणजे ब आकडा कालावधी त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. तर उत्पादक भांडवल आपल्याला
त्याची जोडी लावता येते. मोबदला भांडवल त्याची जोडी, याप्रमाणे अ आणि ब गटात जुळणाऱ्या जोड्या या ठिकाणी आपल्याला लावायच्या आहेत. आता मग कुठल्याही प्रकारचं जो मजुरांचं वेतन देणं वगैरे असेल तर तो त्यांचा मोबदला झाला, म्हणजे त्याला आपण मोबदला भांडवल असं म्हणतो. पैसा हे तरंगत भांडवल झालं आणि यंत्रसामुग्री हे उत्पादक स्वरूपाचं भांडवल झालं, कारण यापासून जे आपण खरेदी करतो यंत्र त्यापासून उत्पादन करण्यास आपल्याला फायदा होतो किंवा गरज लागते, त्याला उत्पादक भांडवल असं. नंतर 5 जोड्या 5 जोड्या बतल्या जुळवायच्या आणि जुळवून लावायच्या आहेत. अनेक विद्यार्थी इथं सुद्धा क्रमांक टाकतात, 1 2 अशा पद्धतीने. तसं न टाकता डाव्या बाजूला 1 आकडा टाकावा, मजुरांचे वेतन देणे, आणि उजव्या बाजूचं लगेच मोबदला भांडवल असं तिथे डॅश मारून लिहायचं आहे. तिथं तुम्हाला परत उपप्रश्नाचा आकडा टाकायची गरज आहे. यंत्रसामुग्री डॅश मारून तुम्ही तिथं उत्पादक भांडवल म्हणू शकाल. मध्यम मुदतीचा कर्ज पुरवठा 1 ते 5 वर्ष परतफेड कालावधी. दीर्घ मुदतीचा पतपुरवठा 5 वर्षे परतफेड कालावधी. या पद्धतीनं जोड्या जुळवून तुमच्या उत्तरपत्रिकेमध्ये लिहायच्या आहेत. त्यानंतर चुकी बरोबर. इथं मात्र तुम्हाला वाक्य लिहिण्याची गरज नाही. प्रश्न पहिला क म्हणून खाली 1 आकडा टाकला आणि चुकी बरोबर एवढं जरी लिहिलं तरी ते पुरेसं आहे. कृषी कर्ज म्हणजे शेतकऱ्याची एखादी गरज भागवण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपाची खरेदी क्षमता निर्माण करणे, बरोबर आहे. भांडवल म्हणजे पीक उत्पादन व अन्य शेती व्यवसायासाठी लागणारी संपत्ती, हे पण बरोबर आहे. ऊस आणि केळी पिकासारख्या पिकांच्या बाबतीत पीक कर्ज फेडीचा कालावधी 1.5 वर्ष असतो, बरोबर आहे हे विधान. फक्त 3 आकडा टाकून तुम्ही 2 आकडा टाकून तिथं 3 आकडा टाकून बरोबर असेल हवं. किसान क्रेडिट योजना भारतात ऑगस्ट 98 सुरू झाली, बरोबर आहे. 4था आकडा टाकून तिथं बरोबर असा शब्द लिहावा. वैरण पशुखाद्य नोंदणीमध्ये जनावरांसाठी आणलेल्या जनावरांसाठी दिलेल्या सर्व प्रकारच्या खाद्याची नोंद असते, बरोबर आहे. तर अशा पद्धतीने 5 वाक्य बरोबर आहेत. 1 आकडा टाकून बरोबर लिहावं, 2 आकडे टाकून बरोबर, असे 1 ते 5 आकडे टाकून त्यासमोर बरोबर किंवा चूक हे असं उत्तर त्या ठिकाणी लिहायचं असतं. प्रश्न दुसरा तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये असतो ते 2 गुणाचे छोटे प्रश्न असतात. कोणतेही 8 प्रश्न सोडवायचे असतात आणि प्रत्येकाला 2 मार्क असतात. तर पीक कर्ज किंवा पतपुरवठा म्हणजे काय याची व्याख्या या ठिकाणी तुम्हाला लिहायची आहे. थोडक्यातच लिहायचं आहे, 2 मार्काला आहे. पीक कर्ज किंवा पतपुरवठा म्हणजे काय, 2 ओळीत व्याख्या लिहावी. अल्पमुदतीच्या पुरवठ्याविषयीची माहिती लिहा, त्याचा परतफेड कालावधी आणि ते कशासाठी नेमकं दिलं जातं एवढं 2 बाबी त्याचा उल्लेख केला तरी इनफ आहे. पतपुरवठ्याच्या प्रकारांची यादी करायची, अल्प, मध्यम आणि दीर्घ मुदतीचा पतपुरवठा. यापैकी 3 पैकी 2ला तुम्हाला गुण मिळू शकतात. मॉडेल आन्सरमध्ये ज्याप्रमाणे तुम्हाला एक्झामिनरला गाईडलाईन्स दिल्यात त्यानुसार हे तपासलं जातं. भांडवल म्हणजे काय, तर भांडवलाची व्याख्या या ठिकाणी द्यायची. वरती दोन्ही ठिकाणी आपण ती व्याख्या पाहिलेली 2 गुणासाठी. कालावधीनुसार भांडवलाचे प्रकार लिहायचे. फक्त प्रकाराची यादी या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे. वर्गीकरण मालकी हक्कानुसार कसं करायचं, तर या ठिकाणी फक्त वर्गीकरणाची यादी लिहिणं अपेक्षित आहे. तर किसान कार्डची 2 वैशिष्ट्ये इथं म्हटले तर 2 वैशिष्ट्ये लिहा. अनेक वैशिष्ट्ये त्या ठिकाणी आहेत. शेतवाडीच्या दैनंदिनीची व्याख्या जरी लिहिली तर तुम्ही इनफ आहे 2 मार्काला, किंवा त्यामध्ये कोणकोणत्या बाबीचा नोंदी केल्या जातात याचीच माहिती लिहा. मालमत्ता नोंदवाईमध्ये कशा कशाचं वर्णन असतं, जमीन असेल, त्याच्याकडे अवजार असतील, यंत्र असतील, या सर्व बाबींचा उल्लेख या ठिकाणी 2 ओळीत तुम्ही करायचा. पीक विम्याची व्याख्या लिहिण्यासाठी 2 मार्क आहेत आणि पीक विम्याचे कोणतेही 2 फायदे, जे 7 ते 8 फायदे तुम्हाला दिलेले आहेत त्यापैकी. आता प्रश्न क्रमांक 3 ते 5 म्हणजे तिसरा प्रश्न हा लघु उत्तरी प्रश्न असतो, 4था प्रश्न लघु उत्तरी प्रश्न असतो आणि 5वा प्रश्न हा दीर्घोत्तरी प्रश्न असतो जो 8 गुणाचा असतो. तर या प्रकारचे प्रश्न या पाठावरती तुमच्या संविधान तक्त्यापर्यंत नसतो. तुमच्या पाठ्यपुस्तकाच्या शेवटी संविधान तक्ता दिलेला आहे. सुरुवातीच्या व्याख्यानामध्ये आपण हा संविधान तक्ता पाहिलेला आहे. यानुसार या पाठावरती फक्त 1 गुणाचे आणि 2 गुणाचे प्रश्न असतात. 4 गुणाचे किंवा 8 गुणाचे प्रश्न या पाठावरती दिले जात नाही. तेव्हा तो संविधान तक्ता पाहून त्यानुसार आपण आपल्या अभ्यासाची तयारी करायची आहे. आता नेहमीच्या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आजचं व्याख्यान झाल्यानंतर मला 5 गुणासाठी ही ऑनलाईन परीक्षा ह्या व्याख्यानावर आधारित दिली जाईल. त्यासाठी तुम्हाला 5 मिनिटाचा वेळ या ठिकाणी मिळणार आहे, कारण आता जवळपास 35 मिनटं होत आले. उर्वरित 5 मिनिटामध्ये आपण या पद्धतीनं परीक्षा घेणार आहोत. नेहमीप्रमाणे परीक्षेसाठीचा जो कोड क्रमांक तुम्हाला दिला जाणार आहे तो म्हणजे 50 आहे. 50 हा कोड क्रमांक टाकायचा आहे, परीक्षा सोडवायची आणि ती सेव्ह करायची किंवा जतन करायची. जतन केल्यानंतर तुम्हाला पडलेले जे गुण आहेत
त्या गुणाची नोंदणी आमच्या रेकॉर्डला त्या ठिकाणी ॲपच्या रेकॉर्डला त्या ठिकाणी येते आणि तुम्ही परीक्षा दिल्याची पडलेल्या गुणाची नोंद तुम्हाला त्या ठिकाणी करता येते. तर अशा पद्धतीनं आज आपण पाठ क्रमांक 2 पूर्णपणे स्वाध्यायसहित संपवलेला आहे. पुढील व्याख्यानापर्यंत नमस्ते.